पाहिजे त्याच्यासाठी मी इथे आलो होतो। विशेष एक चर्चा सुरू आहे की तुम्ही यायच्या अवघ्या 2 मिनिटांनंतर अजित पवारही दाखल झाले। गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत एक चर्चा होती की तुम्ही कुठेतरी महायुतीसोबत जाण्याची शक्यता आहे। मी काँग्रेसमध्ये काल होतो, आज आहेत ना, पण उद्या पण राहील। मी बॉर्न काँग्रेसमॅन आहेत आणि राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करत आहोत आणि काम करणार। अजित पवार यांच्या आधी अवघ्या काही मिनिटं तुम्ही पोहोचला, त्यामुळे अशी एक चर्चा आहे की अनिल पटेल यांनी ऐन गणपतीत टायमिंग साधले। मी तुम्हाला सांगितले 2 गोष्टी झाली। मी आलो होतो साहेबांना, डेप्युटी चीफ मिनिस्टरला भेटायला, 2 गोष्टी बोलणी झाली। देवेंद्र भारती साहेबबरोबर बोलणी झाली। त्यांना स्वतः उपमुख्यमंत्रीने त्यांना सांगितलेलं आहे की जे परवा मिरवणूक आहे, ईद ए मिलादुन्नबीचा जुलूस आहे, त्याच्यासाठी जे कॉर्पोरेशन पाहिजे, ते कॉर्पोरेशन पाहिजे, ते त्यांना द्यावं असं त्यांनी सांगितलं आहे। कोल्हापुरातून एक माहिती समोर येते की एका गावाने असं ठरवलं होतं की अल्पसंख्याक समाजाची मतदान नोंदणी जी आहे ती यंदा करून घेऊ नका असं ग्रामपंचायतीत ठरवलं होतं। पुढारीने ही बातमी लावून धरली, त्याच्यानंतर ह्या संपूर्ण ग्रामपंचायतीने माफी मागितली। प्रत्येक वेळी देशाचं राजकारण केलं जातं, कसं बघतं या घटनेकडे? हे बघा, हे मला माहिती नाही तुम्ही जे सांगतात, पण हे असं ते लोक बोलतात, पण हे देशामध्ये आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यावर आम्ही चालत आहोत। सर, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कुठेतरी निवडणुका पार पडतील असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। तुम्ही तयार आहात का आणि कुठल्या बाजूने लढा? मी काँग्रेस पार्टी मला आशीर्वाद देणार, मी काँग्रेस पार्टीतून लढणार आहोत। काँग्रेस पार्टी आज इलेक्शनसाठी तयार आहे। आज उद्या होईल तर आमची तयारी आहे इलेक्शनसाठी। महाविकास आघाडीची पूर्ण तयारी इलेक्शनसाठी। सर, खरं तर आज ईद आहे, उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि हे संपूर्ण निवडणुकीचं वर्ष आहे। काय यंदा मन्नत असेल, काय मागण्यात आलेलं आहे? बघा, असं आहे की आज ईद ए मिलादुन्नबी आहे। सर्वप्रथम तुमच्या